सोलापुरातील मराठा समाज झाला आक्रमक। सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाचं जोडे मारो आंदोलन। भाजप नेते नितेश राणे, प्रसाद लाड आणि अतुल भातखळकर यांच्या प्रतिमांना जोडे मारून करण्यात आलं आंदोलन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठा बांधवांची जोरदार घोषणाबाजी। यापुढे मनोज जरांगे पाटील जे सांगतील त्यानुसार पुढील वाटचाल करण्याची मराठा आंदोलकांची भूमिका। हम तुम्हारे साथ हैं, जीतेंगे, हम सब गिरेंगे, लड़ेंगे, जीतेंगे, हम सब गिरेंगे। कौन म्हणतंय जयात काय? घेतल्याशिवाय राहत नाही। कौन म्हणतंय जयात काय? घेतल्याशिवाय राहत नाही। तरंगवाले तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तरंगवाले तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, एक मराठा, मुंडीवर पाय, एक मराठा, मुंडीवर पाय। प्रसाद लाडचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। भातखळकरचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। नितेश राणेचं करायचं काय? खाली मुंडीवर। लढेंगे, जीतेंगे, हम सब जरांगे। मराठा समाजाला 50% मधलं आरक्षण मिळालं पाहिजे। 50% मधून आरक्षण मिळालं पाहिजे। शासनाच्या नावाने सगळ्यांनी बोंब मारावे। लड़ेंगे, जीतेंगे, हम सब लड़ेंगे, लड़ेंगे, जीतेंगे। लड़ेंगे, जीतेंगे, हम सब लड़ेंगे। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपण विषय काढला नरेंद्र पाटलाचा। नरेंद्र पाटील जातीवंत मराठा अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव असून सुद्धा त्यांनी हातावर देवेंद्र फडणवीसचं नाव काढले। त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण जातीवंत मराठा असताना आपण देवेंद्र फडणवीसचा नाव कॅटो कसा काढायला पाहिजे। तर आमची विनंती आहे की या सरकारला आमचा आग्रहाची मागणी आहे की आमची जी मागणी कुणबीची होती आणि सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढायचं, ही मागणी आम्ही लावून धरणार आहे। त्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही। आम्ही कुणबी आहेत, आमच्याजवळ 57 लाख नोंदी मिळालेत। त्याप्रमाणे आम्हाला सर्टिफिकेट कुणबीचं मिळालंच पाहिजे। आमची दुसरी काही मागणी नाही। 10% वरचं आरक्षण हे मिळत नाही, कोर्टात टिकत नाही, हे आम्हाला माहिती असून पण मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम हे मुख्यमंत्रीसुद्धा करायचं। यांनी छत्रपती शिवाजी महाराज शपथ खाल्ली आणि खोटं बोलले की तुम्हाला कुणबीच्या प्रमाणपत्राप्रमाणे सर्वांना आरक्षण देऊ आणि सगळे सोगरेचा अध्यादेशसुद्धा काढू। पण हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाणारे मुख्यमंत्री असतील, त्यांचं मंत्रिमंडळ असतील, त्याला मराठा समाजाची ताकद निवडणुकीत दाखवून देईल।